हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने T20 विश्वचषकावर नाव कोरले आणि अखेरच्या 4 षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी हा सामना फिरवला. मात्र 24 चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग यांनी भेदक मारा केला. त्याला जोड सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची मिळाली आणि सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलर याचा झेल घेतला आणि त्यावेळी भारताने 177 धावांच्या आव्हानाचा यशस्वी बचाव केला. अखेरच्या क्षणी बार्बाडोसच्या मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने इतिहास रचत 2007 नंतर T20 विश्वचषकावर नाव कोरले. सुने लूस आणि मारिजाने काप यांच्या अर्धशतकी प्रतिकारामुळे दक्षिण आफ्रिकेने भारतीय महिलांच्या विरोधाच्या कसोटी सामन्यात चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या 6 बाद 603 धावांसमोर आफ्रिकाने दुसऱ्या दिवशी अखेर त्यांना 4 बाद 236 अशी मजल मारली. मात्र 4 दिवसांच्या या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा संघ अजून 367 धावांनी पाठीमागे आणि फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारतीयांनी आपला पहिला डाव काल पहिल्या सत्रात 6 बाद 603 धावांवर घोषित केला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकून हा दुष्काळ संपवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी हे T20 वर्ल्ड कप विजेतेपद खूप खास आहे, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे बक्षीस आहे. पण मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 विश्वचषक ची ट्रॉफी जिंकल्यानंतर या फॉर्मॅटला अलविदा केलाय आणि यासोबतच प्रशिक्षक राहुल द्रविडचाही टीम इंडियाचा कार्यकाळ संपला. विनिशियस ज्युनियरने पूर्वाधार्त केलेल्या 2 गोलांच्या जोरावर ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पॅराग्वेवर महत्त्वपूर्ण विजय मिळवला. त्यामुळे ड गटातून पुढच्या फेरीतील प्रवेश त्यांनी जवळपास निश्चितच केलाय. ब्राझीलकडून सॅव्हिनो यानेही पूर्वाधार्त 1 गोल केला, तर त्याच्या आणखी 1 गोल लुकास पॅक्वाटाने पेनल्टी क्लिकवर उत्तरार्धात केला. मात्र पॅराग्वेचा एकमेव गोल ओमर अल्ड्रेट याने टोलावला आणि हा सामना अपेक्षेप्रमाणे काहीसा वेगळा झाला. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला आणि या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. मात्र या स्पर्धेतील मालिकावीर जसप्रीत बुमराह हा ठरलाय. बुमराहने या स्पर्धेत अनेकदा महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्स देखील घेतल्या आणि अंतिम सामन्यातही त्याने 2 विकेट्स घेतल्या. पण या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी 8 सामन्यात 15 विकेट्स घेतल्यात आणि त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. विराट कोहलीच्या 76 धावांच्या संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळीसह भारताने दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात मोठा विजय नोंदवलाय. भारताच्या सर्वच खेळाडूंसह विराटने देखील भारताच्या विजयासाठी मोठी भूमिका बजावली. संपूर्ण T20 विश्वचषकात विराटची बॅट शांत होती, पण जेव्हा संघाला फायनलमध्ये त्याच्या उत्कृष्ट खेळीची अपेक्षा होती तेव्हा तो मैदानात टिकला आणि महत्त्वपूर्ण 76 धावा करत संघाला मोठ्या धावांपर्यंत नेण्यात हातभार लावला. मात्र विराट कोहलीने पहिल्यांदाच T20 प्रकारातील एखादे जेतेपद आपल्या नावी केले. पण यासह विराट कोहली जगातील क्रिकेटच्या इतिहासात 4 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जातोय. भारताने पहिला डाव 603 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 266 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव गुंडाळण्यात भारताच्या स्नेह राणाने महत्त्वाची भूमिका बजावली. स्नेह राणाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या डावात प्राणघातक गोलंदाजी करत इतिहास रचलाय. स्नेह राणाने 25.3 षटकात 76 धावा देत 8 बळी घेतले. मात्र या दमदार कामगिरीच्या जोरावर स्नेह राणाने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवलाय. एका डावात 8 विकेट घेण्याचा पराक्रम करणारी ती जगातली 3री गोलंदाज ठरली आहे. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने पेरूचा पराभव केला.
मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जेंटिनाच्या खेळाडूंना लिओनेल मेसीची उणीव भासली नाही. या खेळाडूंच्या विजयासह अर्जेंटिना अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. अर्जेंटिनाने पेरूचा 2-0 असा पराभव केला.